तसेच लोकसत्तेचे शहर आवृत्ती संपादक माननीय देवेंद्रजी गावंडे, तसेच श्यामजी पांढरे ज्येष्ठ पत्रकार, तसेच अविनाशजी काळे आणि प्रज्ञा प्रवाहाचे भारतीय विचार मंच पश्चिम क्षेत्र संयोजक माननीय सुनीलजी केटकरू यांना विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे. चला तर मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया. मी रवी मोर सर आले नाहीये. देवेंद्रजी गावंडे यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय विचार मंच धरमपेठ विभाग सहसंयोजक धर्मेंद्रजी तुरकर यांना विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी गावंडे यांचं स्वागत करा. पुष्पगुच्छ देऊन स्वागत. धन्यवाद धर्मेंद्रजी. तसेच श्यामजी पांढरे यांचं स्वागत राजूदादा साळवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्यामजी पांढरे. तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाशजी काळे यांचं स्वागत मुकुंदजी खळकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पुढचं स्वागत घेऊ आपण. माननीय सुनीलजींचं स्वागत करायला मी सागर जाधव यांना विनंती करते. धन्यवाद सागरजी. तसेच कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी मी प्रतीक्षाताई पटवारी यांना आमंत्रित करतो. नमस्कार. भारतीय विचार मंच यांच्यातर्फे अनेक असे वैचारिक कार्यक्रम होतच असतात. तर पहिले स्वागत घ्यायचं. मी भाग्यश्रीला विनंती करते की त्यांनी अविनाशजींचं स्वागत. मी मुकुंदजी खळकरांना विनंती करते की त्यांनी अविनाशजींचं स्वागत करावं. धन्यवाद. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित श्रोते समुदाय, आज सगळेच जण खूप असा आपल्या समजूया की कमी माहिती असलेला परंतु ज्याच्याबद्दल अनेक चर्चा आता सध्या होताना दिसतात असा इमर्जन्सी किंवा आणीबाणीचा विषय जो आपल्या धरमपेठ भागाने घेतलेला आहे. तर त्याविषयी आपण म्हणजे आज घेत असतो. तर भारतीय विचार मंचातर्फे अनेक असे वैचारिक कार्यक्रम घेतले जातात जे समाजामध्ये ज्याला आपण म्हणू की विमर्श किंवा नॅरेटिव्ह असतात, तर ते समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्या नॅरेटिव्हची माहिती त्याची जागृती समाजात करण्याचं महत्वाचं काम हे भारतीय विचार मंच करत असतं. तर असे अनेक विषय जे समजत नाही आपल्याला की बाबा यांनी आपल्या समाजावर काय दुष्परिणाम होणार आहे, वैचारिक काय दुष्परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे आपली पिढी कुठे जाणार आहे, तर या सगळ्या जागृतीचं काम भारतीय विचार मंच करत असतं. प्रत्येक जण आपापले विषय घेत असतं, परंतु हे तर आजपर्यंत भारतीय विचार मंचाने अर्बन नक्षल सारखा विषय आज 7-8 वर्ष झाले जोमानी लावून धरलेला आहे, जो की लोकांना तुच्छ वाटत होता. अर्बन नक्षल किंवा हे असे फालतू विषय आहेत असे वाटत होते, ज्याच्या इतकं मोठं आज आपल्या समोर दिसतंय की 5 वर्षात काय घडलं. तसंच इमर्जन्सी हा विषय असं थोडासा असा हे व्हायचा. तर नेमकं इमर्जन्सीत काय झालं,
दुसरे स्वातंत्र्य म्हणतो आपण किंवा त्याचा भ्रम त्याचा हे, तर 1975 साली जवळजवळ 21 महिन्याची इमर्जन्सी आणीबाणी लागली आणि जास्ती करून संघाचे कार्यकर्ते हे जेलमध्ये गेलेत किंवा विरोधी पक्ष नेते हे जेलमध्ये गेलेत. नागपुरातनं पहिले आपले परमपूज्य बाळासाहेब देवरेसजी गेलेत, रामपुरे मास्तर असो की सुमतीताई सुकळीकर असो असे मान्यवर गेलेत. तर यामध्ये इमर्जन्सी म्हणजे आपण काळा दिवस किंवा संविधान हत्या दिवस म्हणून आज आपण तो संबोधित करतो. तर त्या काळामध्ये जे आपले मूलभूत हक्क किंवा बोलण्याचं स्वातंत्र्य किंवा प्रेसचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे हिरावून घेतलं गेलं. त्या 20 महिन्यात फक्त एका सत्तेसाठी म्हणून तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता आणि त्या काळचे राष्ट्रपती फखरुद्दीन यांनी तो अंमलात आणला. तर या काळामध्ये काय घडलं नेमकं या संबंधीची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे इतके मोठे वक्ते पण आलेले आहेत आणि ज्यांनी इमर्जन्सी भोगली असे अनेक लोक म्हणजे श्यामजी आलेले आहेत आणि आपल्या प्रतिभाताई पण आलेल्या आहेत. तर मी जास्ती वेळ न घालवता या सगळ्या मान्यवरांकडनं तुम्ही इमर्जन्सीचं काय वास्तव्य होतं हे ऐकण्यास उत्सुक असाल. धन्यवाद.